तुम्हाला तुमचा धंदा वाढवायचा आहे ना, तुमचं प्रोडक्ट सगळ्यात जास्त विकायचं आहे ना, एक आयडिया सांगतो. कधी पण ग्राहकांना आपल्या प्रोडक्टमध्ये काय खासियत आहे हे सांगत नाही बसायचं. ग्राहकांना हे सांगायचं की आपल्या प्रोडक्टमुळे त्यांचा काय फायदा होणार आहे. सेम ही स्ट्रॅटेजी ॲपलवाल्या स्टीव्ह जॉब्सने वापरली होती, जेव्हा त्यांनी आयपॉड मार्केटमध्ये लॉन्च केले होते. त्यावेळी बाकीच्या आयपॉडच्या कंपन्या काय सांगायच्या, आपल्या प्रोडक्टमध्ये इतकी GB रॅम आहे, अमकं आहे, तमकं आहे. पण या पट्ट्याने सरळ सांगितलं, ॲपलचा आयपॉड विकत घेतला तर 10,000 गाणी तुमच्या खिशामध्ये. मोकार विकलं ना ते प्रोडक्ट. मित्रांनो, तसंच आहे. डॉक्टर कधी आपल्याला गोळ्यामध्ये कोणकोणते घटक आहे सांगत बसतो का? तो फक्त सांगतो 2 दिवस या गोळ्या घ्या, तुम्हाला आराम नक्की भेटेल. त्यामुळे कधी पण ग्राहकांना आपल्या प्रोडक्टचे बेनिफिट सांगायचे, फीचर्स नाही सांगायचे. त्यांनी विचारलं तर वेगळी गोष्ट आहे, परंतु जाहिरात करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्रोडक्टचे बेनिफिट पुढे करायचे. पटलं असलं तर फॉलो करा, कारण बिझनेस आणि मार्केटिंग विषयी मी बोलतच असतो. धन्यवाद.